नमस्कार. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. विश्वगुरु ही फक्त संकल्पना आहे, पण ती मूर्त रूपात आता आपल्या समोर आलेली आहे आणि येणाऱ्या काळात आपण सगळेच जण विश्वगुरूची मूर्त जी स्वरूप आहे, जी मूर्ती आहे, ती प्रत्यक्ष आपल्या याची देही याची डोळा बघणार आहोत. त्याचे जे ते विश्वगुरूची जी मूर्ती आहे, त्याची जी प्रतिमा तयार करणारे त्यामागे आपले सतत 20 वर्ष त्या संकल्पनेवर काम करणारे प्रताप काशीकर सर आपल्यासोबत आहेत. हे आर्किटेक्ट आहे शैक्षणिक दृष्ट्या आणि यांचा याच विषयावर अथाग असा यांचा प्रवास राहिलेला आहे. नेमका हा प्रवास कसा होता आणि आता हा प्रवास कुठपर्यंत आला आहे आणि किती लवकर ही मूर्ती आपल्या हातात आता येणार आहे, हा सगळा प्रवास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सुदर्शनच्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने आपलं स्वागत. नमस्कार. भारत माता चं जे मूर्ती रूप आहे ते मातृरूपाने तुम्ही विश्वगुरूच्या प्रतिमेत समोर आणलेलं आहे. की भारत माता म्हणून हिच्याकडे बघावं की विश्वगुरू म्हणून बघावं, नेमकं काय तुम्ही या प्रतिमेतनं सांगाल? महाभारतात कृष्णाचं एक रूप आहे, सारथ्य करणारा विश्वगुरू सारखं. पण एका पोझिशनवर जेव्हा आव्हानं वाढतात तेव्हा आपल्याच लोकांना म्हणजे आपल्याच अर्जुनाला धीर देण्यासाठी, एक विश्वास व्यक्त करण्यासाठी त्यांनी विराट रूप धारण केलं. तसंच भारत मातेच्या समोर इतकी आव्हानं आहेत, तर आता तिचं ते विराट रूप धारण होणं खूप काळाची गरज आहे. आणि ते विराट रूप कधी धारण होतं? जसं नरसिंह अवतार तेव्हाच प्रगट झाला जेव्हा त्याचे जे भक्त आहेत, प्रल्हादाने त्याला आव्हान केलं तेव्हा तो प्रगट झाला. तसं आताची जी तरुणाई आहे त्यांनी हे आव्हान, भारत मातेला विराट रूप धारण करण्याचं आव्हान पेलायचं आहे, तेव्हा कुठे भारत माता विराट रूप धारण करेल. बिलकुल. आपल्या इथे आपल्या म्हणजे अगदी सत्ययुगात पासूनच गुरु म्हटलं की दत्तगुरु आपल्या डोळ्यासमोर येतात आणि नक्कीच शिवशक्तीची जी परंपरा आहे किंवा विष्णू आणि लक्ष्मीची जी शक्ती आहे किंवा ब्रह्मा आणि सरस्वती, या तिन्ही मूर्त रूप तुम्ही मातृरूपाने आणलात. कारण ही माता आहे पण त्रिगुणात्मक रूप त्यांचे आहे. तर या तीन रूपांचं नेमकं काय तुम्ही त्या मागची प्रचिती काय सांगा? पहिले आपण कसं शेतात बैलांनी नांगरणं असायचं, श्रावण आहेच. आता ट्रॅक्टर किंवा मॉडर्न टेक्नॉलॉजी AI पण आपण वापरतोय. तसंच कॉम्प्युटरमध्ये डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम वापरलं, मग विंडोज, मग अँड्रॉइड युजर फ्रेंडली होण्यासाठी नवीन भाषा आपण वापरतो. तसंच आता पूर्वी आपण पारतंत्र्यात असताना सिंह हे भारत मातेचं वाहन होतं. ते त्या काळाची गरज होती, कारण शत्रूला फाडून टाकायचं होतं, नरसिंह अवतार धारण करायचा होता. आता या नवीन युगात हे विश्वाची माझी गरज ग्लोबल विलेज आहे. आपल्याला विश्वाशी संवाद साधायचा आहे, मैत्री करायची आहे, व्यापार करायचा आहे. तर त्यासाठी अश्वमेध यज्ञाचा घोडा म्हणजे पांढरा घोडा हे भारत मातेचं वाहन आहे. हा कल्कीचाही पांढरा घोडा म्हणते. एक्झॅक्टली. म्हणजे तुमचे तिसरा डोळा उघडलाय असं मी म्हणेन, कारण ही संकल्पना इतक्या लवकर समजून येत नाही. हा ऍक्च्युअली कल्की अवतारच आहे आणि याचा जन्म त्या संकल्पनेने झाला की भारत मातेच्या पायाशी स्वामी विवेकानंद पूर्ण भारत भ्रमण केल्यावर बसले होते कन्याकुमारीच्या रॉकवर, जिथे मातृशक्तीचा पायाच म्हणजे शंकराचं आव्हान आणि वाट बघणारी एक मातृशक्तीचं पायाचं चिन्ह पण आहे. आणि तिथेच स्वामी विवेकानंदांना तो साक्षात्कार झाला की भारत विश्वगुरू होता आणि पुन्हा विश्वगुरू बनेल, पहिल्यापेक्षा अधिक चमकदार बनेल. म्हणूनच भारत मातेच्या पायाशी हे घोडा म्हणजे जसं रामाने भारताला विश्वगुरू बनवलं, कृष्णाने भारताला विश्वगुरू बनवलं, बुद्ध महावीरांनी भारताला विश्वगुरू बनवलं, तसाच हा कल्की अवतार पुन्हा भारताला विश्वगुरू पदावर घेऊन जाईल. पण हा कल्की अवतार कोणी एक नसून आपण सगळ्यातली ऊर्जा आहे, हे कलेक्टिव्ह कॉन्शियस फोर्स आहे. हो बरोबर. म्हणजे आणि त्यालाही पंख, कारण त्या पंखालाही आपण जसे विविधता म्हणतोय तसे त्या छटा दिसत आहेत. पंखाला पंख असा तो एक विराट पंख असा दोन्ही बाजूनी दिसतोय. ही आपल्या सगळ्यांची मिळून राष्ट्राची संकल्पना का? हो, कारण आहे ना, सगळं जग आपल्याला विरोध करत असताना
आपल्या विदर्भाच्या मातीतले डॉक्टर पद्मश्री पद्मभूषण डॉक्टर विजय भटकरांनी पर्सिस्टंटच्या ऑडिटोरियममध्ये मांडलं होतं की टेक्नॉलॉजी आपण परदेशातनं घ्यायला काही हरकत नाही, पण त्याच्यातलं जो म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की कॉम्प्युटरची भाषा 18 भारतीय भाषांमध्ये ट्रान्सलेट करण्याचं धारिष्ट आपल्या विदर्भाच्या मातीतलं जन्माला विजय भटकरांनी केलंय. त्यामुळे आज क्लास 4 सुद्धा मोबाईलमध्ये आपल्या खूप खूप इझी संवाद साधतात. तर हा पंखाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्या समोरच अध्यात्म आणि विज्ञानाच्या संगोष्ठीमध्ये पर्सिस्टंट सिस्टीमच्या ऑडिटोरियममध्ये मी मांडलं होतं की आता स्पीड इज गोइंग टू विन. आता पेशन्स इज नॉट गोइंग टू विन. इम्पेशन्स डायनामिझमच्या रूपात जर कन्वर्ट करता आला तर स्पीड इज गोइंग टू विन. आणि खरोखर स्पीड जर घ्यायची असेल तर फक्त आपल्याला युद्ध जिंकायचं असेल तर एअरफोर्सचं किती महत्व असतं, ड्रोनचं महत्व आहे. म्हणून हा पंख आहे की आपल्याला वायूच्या वेगाने झेपवायचं आहे. म्हणून बिलकुल 20 वर्ष तुम्ही बोललात की या मागे 20 वर्षाची साधना आहे. 20 वर्ष फक्त चिंतन मनन झालं. तर या चित्र नंतर मग ती पंचम धातू, नंतर 3D आणि नंतर मग आता ही विराट रूपात. तर या मागचं तुम्ही काय तुमचं सांगाल की म्हणजे प्रवास काय असेल? हो, ऍक्च्युअली याची सुरुवात प्रचंड दुःखातनं झाली. माझी आई कॅन्सरनी आजारी होती. ती टाटा मेमोरियल मुंबईला सारख्या चक्रा होत होत्या आणि मी शिकत होतो आर्किटेक्चर. तर या प्रवासात मी माझ्या आईचा लाडका होतो आणि आई पण माझी लाडकी होती. तर ती जी वेदना होती, तो जो विरह होता, तो इतका असह्य होता की तिला जिवंत करण्याचा एक अट्टहास सुरू झाला आणि त्या अट्टहासातनं ती या रूपात हळूहळू प्रगट झाली. पहिलं तर एक प्रचंड व्हॅक्यूम तयार झाला आईच्या जाण्याने आणि मग स्वामी विवेकानंदांचे विचार त्याच काळात कनेक्ट झाले. तर जसं म्हणतात, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, यू आर क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी, विवेकानंदांचंच वाक्य आहे. आणि तिथनं जर हे भाग्य आपल्यालाच घडवायचं असेल तर काय करावं लागेल, तर एक जाणवलं आपल्या समाजात जातीमध्ये लोक विभागली आहेत. महापुरुषांमध्येही भांडणं आहेत. कोणी आंबेडकरांना मानतात, कोणी सावरकरांना मानतात, कोणी गांधीजींना मानतात, कोणी टिळकांना, सुभाषचंद्र बोसांना मानतात. म्हटलं एक असं युनिफाईंग फोर्स, एक प्रतिमात्मक जर आपल्याला आई सगळ्यांची आहे. भारत मातेमध्येच एक 4-5 धर्मांचा जन्म झालाय, म्हणजे या धर्माची आई पण भारत माता आहे. तर म्हणून या भारत मातेमध्ये सगळ्या महापुरुषांचं चित्र इथे तुम्हाला समाहित आहे. आणि मला शारदा मातेचं वाक्य खूप अपील झालं. ज्या शारदा मातेने स्वामी विवेकानंदांना शिकागो मध्ये भाषण देण्याचं विश्व धर्म परिषदेत एक अनुमती दिली होती, तर तिचं असं म्हणणं आहे की 2 मुलं माझी 2 डोळ्यांसारखे आहेत, मी भेद करणार नाही. मग त्यातला एक तपश्चर्या करणारा असू दे, दुसरा एक पापी असला तरी तो माझा मुलगा आहे, मी काही भेद करणार नाही. आणि मग अशाच आईच्या प्रेमामुळे वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. आणि म्हणून आपल्या सगळ्या भारतीयांची संस्कृती पूर्ण विश्वाला विश्वबंधुत्वाचा संदेश द्यावा म्हणून या मूर्तीचे निर्माण झाले. बिलकुल. आणि आता ही जेव्हा मूर्ती पुढे आमच्या समोर येणार, त्याच्या पुढच्या तारखा काय आणि याच्या आधी ती मूर्ती कुठे कुठे गेली आणि पेटंट पर्यंतचा प्रवास काय? हो, तर याला आपण पेटंट जेम गॅलरी मागच्या ॲडव्हान्टेज विदर्भमध्ये त्याला प्रस्तुती करण्याला आपल्याला चान्स मिळाला. आणि ही ऑपॉर्च्युनिटी यावर्षी जेव्हा मिळाली तेव्हा त्याला अवॉर्ड पण मिळाला. पेटंट जेम अवॉर्ड मिळाला आहे त्याला ॲडव्हान्टेज विदर्भ जो खासदार औद्योगिक महोत्सव. कारण जोपर्यंत सस्टेनेबिलिटी येण्यासाठी एंटरप्रिनरशिप होणं जरुरी आहे, तर ही टेबल लॅम्पच्या माध्यमातून म्हणजे मी शिकतोय, म्हणजे अगदी 5वी 10वी शिकतोय, पण भारत मातेला विश्वगुरू बनवण्यासाठी शिकतोय. UPSC MPSC करतोय, मी IAS करतोय. तर पूर्वी मला एक आर्किटेक्ट भेटले होते, त्यांनी सांगितलं होतं की करोडो रुपये भारत माता खर्च तर करतेय, पण 90% पेक्षा जास्त ब्रेन ड्रेन, म्हणजे सगळे हे भारतीय लोक परदेशासाठीच काम करतायत. भारत विश्वगुरू कसा बनणार जोपर्यंत भारतीय ब्रेन भारत मातेसाठी काम नाही करणार. शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे, आंबेडकरांचं उदाहरण आहे की परदेशात जाऊन सुद्धा ते पुन्हा संविधानासाठी आणि सामान्य माणसाचा अगदी त्यांची प्रगती होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. तसंच
पहिलं आपण पेंटिंग तयार केलं. मग गोविंद देवगिरीजी जे ट्रेझरर आहेत राम मंदिर अयोध्येचे, त्यांनी गोरक्षणमध्ये रामकथा इथे जेव्हा होती प्राणप्रतिष्ठेच्या आधी, त्यांना इतकं आवडलं हे, त्यांनी डोकं टेकून याला नमस्कार केला. सुमित्राताई महाजन, त्यांची खूप इच्छा होती मोहनजी भागवतांना हे पहिले दाखवा म्हणून. तर सुमित्राताई महाजन जे 10 वर्ष लोकसभेच्या खासदार आहेत, त्या इथे जगातला पहिला प्रयोग नागपुरात झाला. देवी अहिल्या होळकर 300 वर्ष होत होती, तर त्या प्रयोगासाठी इथे आले होते. धंतोलीत त्यांची माझी भेट झाली. त्यांनी मला इंदोरला बोलवलं, इंदोरला 1.5 तास दिला, ही सगळी संकल्पना समजून घेतली आणि म्हणे सर्वसामान्यांचं हे जन आंदोलन झालं पाहिजे, इतकी सुंदर कल्पना आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे मग मोहनजी भागवत यांची भेट झाली. मागच्या वर्षी 2025 मध्ये जेव्हा माधव नेत्रालयाचं उद्घाटन होतं, त्यांनी म्हणाले पहिली मूर्ती ही स्वामी अवधेशानंद गिरी महाराजांना द्या. स्वामी अवधेशानंद गिरी महाराज म्हणजे हे इतकं मोठं प्रस्थ आहे की जुना आखाड्याचे पीठाधीश्वर आहेत आणि 5 करोडपेक्षा जास्त लोक जेव्हा महाकुंभासाठी असतात तर स्नानाचं पहिलं संगमाचं मान त्यांना असतो आणि दत्तात्रेयाच्या गादीवर आहेत ते. तर त्यांचे जे गुरु आहेत स्वामी सत्यमित्रानंदजी, त्यांनी जगातलं पहिलं भारत मातेचं मंदिर हरिद्वारला स्थापित केले आणि मी 8 वर्षाचा असताना ते मंदिर बघितलं. तर त्या एक याचं पण इम्प्रेशन होतं. मग आई वडील मला लहानपणी माउंट अबूला घेऊन गेले होते. ब्रह्मकुमारीचा मोठा आश्रम होता, तिथे एक बाल रूपात कृष्ण दाखवला होता की तो कृष्ण पुन्हा येणार कल्की अवताराच्या रूपात. तर त्या इमेजनी मी शोध चालू झाला की कल्की कोण आहे, कल्की कधी येणार, कल्की बाल रूपात येणार का. मग तेव्हा लक्षात आलं की आई कशी बनते, तर मदर गिव्स बर्थ टू अ चाइल्ड, ऑल्सो द चाइल्ड ऑल्सो गिव्स बर्थ टू अ मदर. म्हणजे जिजाऊला राजमाता बनवण्यात शिवाजी महाराजांचा एक मुलगा म्हणून पराक्रम सुद्धा, त्यांचा प्रताप सुद्धा खूप महत्वाचा आहे. आणि मी इथे नागपूर एअरपोर्टवर सुद्धा एक स्कल्पचर बघितलं, ते विठ्ठल कामतांनी इथे तयार केलं होतं आणि तिथे लिहिलं होतं की मदर गिव्स टू अ चाइल्ड आणि मोठ्या अक्षरात चाइल्ड ऑल्सो गिव्स बर्थ टू अ मदर. आणि म्हणून संकल्पना की आता जग जे हेटरेड आहे, जेलसी आहे, इतकं 3ऱ्या विश्व महायुद्धाच्या उंबरठ्यावर जग उभं आहे, तर एक दुसऱ्यावरचा विश्वास कमी झाला आहे. डिजिटल करप्शनमुळे एक दुसऱ्यावरचा विश्वास कमी झाला आहे. आईचा विश्वास आपल्या पुत्रावर 100% असतो. तुम्हाला माहित आहे की थॉमस अल्वा एडिसन जेव्हा शाळेत होते त्यांना शाळेतनं निष्कासित करण्यात आलं, कारण मुलगा आहे म्हणून तिथल्या प्रिन्सिपलनी, टीचरनी सांगितलं, त्याच्याकडे लक्ष दिलं तर बाकीच्यांकडे अन्याय होईल, आम्ही एवढा वेळ देऊ शकत नाही. आईला घरी जाताना एडिसन बाल मनावर त्यांचं हे विचारत होते की काय काय सांगितलं तुला. तर चिठ्ठी दिली होती प्रिन्सिपलनी, तर चिठ्ठी फोल्ड करून लॉकरमध्ये एक सुटकेसमध्ये ठेवली कायम आईनी. आणि आईनी सांगितलं आईनी मुलगा इतका हुशार आहे की तुम्ही त्याला वेगळं शिकवा, तो जगाच्या पुढे निघून जाईल. आई एक विद्यापीठ आहे. आईने जर आपल्या मुलाला हा मेसेज दिला की तू जग जिंकू शकतो, तर डेफिनेटली शिवाजी महाराज छत्रपतीपर्यंत पोहोचू शकतो. बिलकुल. आणि या तिन्ही मूर्ती प्रकारातला तुम्ही हे सांगा, कारण या मूर्तीमध्ये शस्त्र आहे, कुंभ आहे, कलश आहे आणि काय म्हणतात शेवटच्या हातात, आणि प्रत्येक मूर्तीत पूर्ण जग आहे. तर या सगळ्या मूर्तींचं वैशिष्ट्य सांगा. हो, म्हणजे स्वामी विवेकानंदांना फॉरेनमध्ये, युरोपमध्ये खूप भाषणं झाल्यावर एक माणूस खूप कन्फ्यूज होता, कारण त्याला वेद माहित नाहीत, उपनिषद माहित नाहीत, पुराण माहित नाहीत आणि एवढा मोठा महासागर भारतीय संस्कृतीचा, शास्त्रांचा. ते म्हणाले विवेकानंदांना एक 4-5 ओळीत तुम्ही सांगू शकता का. तर विवेकानंद म्हणाले तुम्हाला मी भारतीय संस्कृतीचं सार एका शब्दात सांगू शकतो, आणि ते आहे फोकस किंवा पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे जो अर्जुनाला पक्षाचा डोळाच दिसत होता, तो कॉन्सन्ट्रेशन, हेच भारतीयत्वाचा सार आहे. आणि कुठेतरी तुम्हाला याच्यात सगळ्या पृथ्वीचं कल्याण, वसुदेव कुटुंबकम किंवा भारतीय संस्कृती एका इमेजमध्ये, 3D मूर्तीमध्ये आपल्याला एका सेकंदात कळतं. आणि म्हणून अजंता एलोराच्या मूर्त्या आजही लोकांना अपील होतात. तर हा जो प्रवास आहे मूर्त्यांचा, याच्यात कुठेतरी कोरोना काळाचा सुद्धा इम्पॅक्ट. कोरोना काळात भारत मातेच्या हातात कुठेतरी एक वॅक्सिन, कारण आपल्याला
हनुमानाने जसं संजीवनी बुटी दिली तसं आपण बाकीच्या लोकांनाही व्हॅक्सिन दिलं होतं. Vaccine दिलं. पण कुठेतरी भारत पहिल्या मूर्तीमध्ये मी व्हॅक्सिन देण्याचा प्रयत्न केला, पण मला ते निगेटिव्ह वाटलं. कुठेतरी इंजेक्शन दाखवलं तर एक भीती वाटते, म्हणून निगेटिव्ह वाटतं. ते काढून मी अमृताचा कलश दिला. आणि कुठेतरी हॉस्पिटल्समध्ये ही मूर्ती जर गेली तर याला विरोध होणार नाही का? तर आपण कुठेतरी धन्वंतरी सगळ्यांचा आहे, जसं कबीर महाराज सगळ्यांचे आहेत. सगळ्यांचे. पण लोकांना वाटतं ते आयुर्वेदाचाच धन्वंतरी आहे, म्हणून फक्त आयुर्वेदिक हॉस्पिटल्समध्ये धन्वंतरीची पूजा होते. मग असं एक प्रतीक पाहिजे जे ॲलोपॅथिक हॉस्पिटलमध्ये, होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये 200 जर थेरपीज असतील तर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ही मूर्ती जाऊ शकते, कारण ही विश्वगुरु भारताची मूर्ती आहे. तर ती इट इज टेकिंग केअर ऑफ द एंटायर वर्ल्ड. म्हणजे ही जगाला कल्याण देणारी, वसुधैव कुटुंबकम, जगाचं संगोपन करणारी, एक काय म्हणतात त्याला, परंपरेला जपणारी. कारण कल्चरमध्ये युद्ध नाही होत. धर्मामध्ये माझा धर्म तुमच्यापेक्षा चांगला असं लोक म्हणतात, आणि कल्चरमध्ये माझं कल्चर तुमच्यापेक्षा वेगळं आहे असं. तर कल्चरमध्ये विरोध नाही होत. धर्म कुठेतरी नदीसारखा आहे. मग गंगा वेगळी, जमुना वेगळी, सरस्वती वेगळी, आणि अध्यात्म हे एक अध्यात्म आहे. तर याच्यात काही सर्वसमावेशकता आहे. वा. तर हे पंचधातू मूर्तीमुळे आदिवासी जे लोक आहेत, द्रौपदी मुर्मू नागपूरला आल्या होत्या, सगळ्यात पहिले आदिवासी आर्टिस्टना भेटल्या होत्या भामरागडच्या. मग त्यांच्या हातनं मुद्दामून मी ही मूर्ती, ही माझी ओरिजिनल 3D फायबर प्रिंट ही मी केलेली मूर्ती आहे. मग त्यातनं पेंटिंग तयार झालं. मग ही पंचधातू, ही मूर्ती जी आहे, तुम्ही बघाल एका हातात अमृताचा कलश आहे, एका हातात वीज आहे. कारण आजकाल शक्ती जर असेल, आता तुम्ही बघताय भारताचा पंतप्रधान तर पुन्हा एकदा स्त्री आहेच, आणि ती पण आदिवासी. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की एशियाड आणि ऑलिम्पिकमध्ये ज्यांना पायात बूट घालण्याची हे नाही, त्यांना ट्रेन केलं जातं आणि त्यांचा अंगठा कापला जात नाही. बरोबर. त्यांना उलट मेडल्स ऑलिम्पिक आणि एशियाडमध्ये मिळावं म्हणून प्रयत्न केला जातो. तर ही सगळ्यांना प्रोत्साहन, मोटिवेट करणारी आहे. तर हिला नवीन पिढीचं युथ पण मानावं म्हणून हिचं टायटल सिलेक्ट केलं आपण, मदर ऑफ मोटिवेशन. MOM म्हणजे मॉम. कारण इंग्लिश मीडियम मध्ये खूप जण शिकतायत, तर त्यांना पण ती आई म्हणजे AI पेक्षा AI MOM. हिरकणी ही नेहमी बीट करू शकते, म्हणून ही आईची निर्माण आहे. ही जी 3D फायबर मूर्ती आहे ती खूप वजनाने अलगद आहे, पण येणाऱ्या लोकांना, अँबॅसेडर्स लोकांना ही आपण गिफ्ट देऊ शकतो. भारतीय संस्कृती आणि विश्वयुद्ध च्याकडे न जाता विश्व कल्याणासाठी, विश्वशांतीसाठी याचा सगळ्यात मोठा उपयोग होऊ शकतो. सीइंग इज बिलिव्हिंग. आपल्या समोर हीच मूर्ती असेल, मंदिरांमध्ये असेल, आपल्या घरात असेल, स्टडी टेबलवर असेल, ऑफिसमध्ये असेल, आणि कुठेतरी MIDC मध्ये लोक जातात, थँकलेस जॉब वाटतो की मी कोणासाठी काम करतोय. तिथे मी अनेक MIDC व्हिजिट केलं, तिथे असं वाटलं की इंडस्ट्रीवाले सुद्धा फक्त लक्ष्मी पूजन करतायत. म्हणजे एथिक्स नाही, आपलं घाणेरडं पाणी केमिकलचं नदीत सोडून देतात खराब. तर कुठेतरी सरस्वती म्हणजे एथिक्स त्यांना पण पाहिजे. कुठेतरी त्यांचं एक संरक्षण, जे मायक्रोसॉफ्ट वाल्यांचं कॉपी होऊ नये म्हणून त्यांना एक संरक्षण होतं, तसं त्यांचं एक युनिक इनोव्हेशन आहे, त्यांना एक पेटंट सारखं. म्हणजे आपलं हळदी आणि बासमती राईस चोरलं होतं बाहेरच्यांनी, मग पुन्हा माशेलकर साहेबांच्या आणि सगळ्यांच्या प्रयत्नांनी पुन्हा आपल्याला मिळावं. तर त्यांना महाकाली म्हणजे प्रोटेक्शन, अँटीव्हायरस शील्ड सॉफ्टवेअर सारखं. तर महाकाली, महालक्ष्मी सरस्वती ही जर विश्वगुरु भारत माता MIDCच्या एंट्रन्स गेटवर असेल, तर मी जसं प्रत्येक वानर सेनेमधल्या माकडाला असं वाटत होतं की मी जे काय करतोय ते राम राज्यामध्ये माझंही योगदान आहे. हे समुद्रावर ब्रिज कधीही बनवला नाहीये. हा रामाचा समुद्रावरचा पूल बनवताना मी जी दगड टाकतो समुद्रात, तर ते माझंही योगदान आहे रामराज्य बनवण्यामध्ये. तसं आपल्यालाही भारताला विश्वगुरु बनवण्यात माझंही योगदान आहे, असं त्या MIDC मध्ये कामगाराला वाटेल, मॅनेजरला वाटेल, मालकाला वाटेल, आणि एक वेगळ्या चैतन्याने आपला प्रवास सुरू. बिलकुल. आणि ही शोभायात्रा स्पेशल म्हणजे ही आता येणाऱ्या काळात ज्या शोभायात्रा आहेत किंवा जे काही मोठे पेंडॉल आहेत, कारण तुम्ही सांगितलं की लालबागच्या राजामध्ये ही मूर्ती आम्हाला दिसणार आहे, तर ही शोभायात्रा स्पेशल काय आहे ऍक्च्युअली, आणि ही किती फुटाची असू शकते आणि काय तिच्यात काय विशेष काय?
हो, पहिली मूर्ती आपण जी बनवली होती ती कोरोना काळात रिस्ट्रिक्शन मध्ये होती म्हणून 4.5 फुटाचीच बनवली कारण त्याच्यात 5 फुटाचं रिस्ट्रिक्शन अच्छा. होतं. ते राम आणि परशुरामाच्या शोभायात्रेत होती ती. पण त्याला जे एक एक्सेप्टन्स तेव्हा आलं की जेव्हा पांडुरंग धनवटे सर ठाण्याहून आले, त्यांनी जे धर्मवीर नावाचा पिक्चर ज्यांच्या नावावर आलाय, एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची जी गुरु स्थानी आहेत आनंद दिघे सर, त्यांच्याबरोबर या पांडुरंग धनवटे सरांनी गणपती मंडळात काम करून पूर्ण मुंबईत पहिला क्रमांक पटकावला होता. तर त्यांना या कलाकृतीचं महत्व आहे. तर पुढच्या 2 वर्षात ते मॅक्झिमम गणपती मंडळामध्ये हे घेऊन जाण्याचा प्रण त्यांनी केलेला आहे. अरे वा. नाशिकमध्ये, पुण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये, मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये हे ते मॅक्झिमम प्रयत्न करतायत तिथे कसं पण जाता आता येईल. ही नागपूरचे जे आहेत मूर्तिकार आहेत, नागपूरचे त्यांनी 20 वर्ष या मागे दिली आहेत. हो. तर नागपूरच्याही गणपती मंडळांना नक्कीच आव्हान आहे की या प्रतिमेचं लोकार्पण त्यांनी सुद्धा त्यांच्या पेंडॉलमध्ये करावं. तुम्ही बिलकुल. बोला. तुम्ही जे सांगत होतात की हे शोभायात्रेची मूर्ती, खरं सांगायचं तर हा सगळा खटाटोप याच्यासाठी आहे की आमचं लहानपणी ज्या परीक्षा असायच्या शाळेच्या, अगदी सेमीफायनल म्हणूया, म्हणजे अर्धवार्षिक परीक्षा होत्या, तेव्हा सुद्धा आम्ही गणपती उत्सव असायचे, दुर्गा उत्सव असायचे, पण त्याच्या समोर एक बासू चटर्जी, ऋषिकेश मुखर्जी यांचे प्रबोधनात्मक सिनेमा असायचे. त्याच्यात सरस्वती चंद्र एक सिनेमा होता, त्याच्यातनं भारतीय स्त्री आणि चारित्र्य कसं असतं, तर त्याच्यावर मला खूप छान वाटलं. तर कुठेतरी हॅपीनेस इंडेक्समध्ये आपण पूर्ण जगात मागे आहोत असं पुन्हा पुन्हा सांगितलं जातं. भारत हा उत्सव प्रिय देश आहे. हा, ते- आता जास्त उत्सवाच्या मागे लागू नका, फक्त अभ्यास करा आणि मोबाईलमध्ये डोकं टाका असं न होता पुन्हा एकदा शोभायात्रेच्या माध्यमातून हॅपीनेस इंडेक्स वाढावा, उत्सव प्रियता वाढावी आणि मैदानी खेळाकडे आपण जावं, क्रिएटिव्हिटीकडे आपण जावं. म्हणून या शोभायात्रेच्या मूर्तीचं खूप महत्व आहे. कारण शोभायात्रेमध्ये कसं ते बाहुबली पिक्चरमध्ये दाखवलं होतं की देवाला पण तर कळायला पाहिजे माणसांच्या आजचं काय दुःख आहे, नाही तर राम एकच अवतार करून शांत झाला असता. तसं नाहीये. रामाच्या नंतर कृष्ण आहे, कृष्णानंतर बुद्ध, आता कल्की अवतार आहे. तर नेक्स्ट सुद्धा इम्प्रोवाइज व्हर्जनची गरज आहे. देवाच्या तो पण. कल्की अवतार म्हणजे हाच कल्की अवतार आहे. भारतीय संस्कृतीचे विराट रूप हाच कल्की अवतार आहे. कारण त्याला दाखवले फक्त एनर्जी किंवा हॉर्स पॉवर या रूपात, एक वीज म्हणून दाखवले. वीज म्हणजे शक्ती. तुम्हाला माहिती आहे कालीचं रिप्रेझेंटेशन करताना नेहमी आकाशात कडकडणारी वीज दाखवतात आणि तोच हा कल्की अवतार आहे. बिलकुल. या सगळ्या आपल्या परिचयातनं मला एक श्लोक आठवतोय. शिवशक्ती भेदरूपा ब्रह्मा विष्णू शिवात्मका सरस्वती लक्ष्मी गौरी देवी सर्व तत्वात्मिका निर्वकल्प ज्ञानदात्री भवानी ब्रह्मरूपिणी मूलविद्या महामाया नमिते विश्वव्यापिनी. अगदी चोख बसणारा हा विश्वव्यापिनीचा, हा विश्वगुरूची ही जी मूर्ती आहे ही मातृरूपिणी आहे. आणि यात ब्रह्मा विष्णू तिन्ही अवतार आणि जे सगळ्या शक्तीचं सार आहे, ही तशीच ही मूर्ती तुमची तयार झालेली आहे. आणि नक्कीच नागपूर शहरातनं पूर्ण देशाला व्यापून टाकणारी एक विलक्षण शक्ती आहे आणि ती परत या मूर्त रूपात आलेली आहे. आणि ती नक्कीच सर्व जगाला, भारताला विश्वगुरु चा जो मुखोटा आपण भविष्यात घेणार आहोत किंवा जे मुकुट आपल्या देशाच्या मा भारतीवर चढणार आहे, त्याची ही नक्कीच सुरुवात असेल. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. एक शेवटचं सांगायचं होतं की तुम्ही जे म्हणत होता व्हॉट नेक्स्ट, पुढचे तारीख काय आहे, तर 12 सप्टेंबरला म्हणजे स्वामी विवेकानंदांचं जे भाषण दुसऱ्या दिवशी मीडियामध्ये छापून आलं होतं, ती तारीख आहे 12 सप्टेंबर. 11 सप्टेंबरला त्यांचं भाषण झालं, छापून आलं 12 सप्टेंबरला. म्हणून या 12 सप्टेंबरला आम्ही अशा 108 मूर्त्या अशा मातृशक्तींना समर्पित करणार आहोत की ज्यांनी समाजासाठी, सिंधुताई सपकाळ असं तर फक्त स्वतःच्या मुलासाठी नाही, यशोदेसारखं बाकीच्याही मुलांच्या कल्याणासाठी काम केलं आहे. आणि गुरु कौशल सरांनी आम्हाला 7.5 एकरची जमीन दिलेली आहे इथनं 55 किलोमीटरवर. तिथे याचा थीम पार्क पण आम्ही उभा करतोय. वा, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.